तर राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात पैशांची उधळण केली जाते असं नवनाथ बन म्हणतायत। राहुल गांधींचा कार्यक्रम हा पैशांची गुंज कार्यक्रम असल्याचं देखील नवनाथ बन यांचं म्हणणं आहे। तर राहुल गांधींच्या कार्यक्रमावर 9 ते 10 कोटी खर्च करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी एका इन्फ्लुएन्सरला 30 ते 35 हजाराचं आमिष दाखवण्यात आलंय। काँग्रेसच्या कार्यक्रमाची चौकशी करावी आणि चौकशीसाठी एसआयटी नेमवावी अशी मागणी देखील नवनाथ बन यांनी केली आहे। राहुल गांधी आज पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामधल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसनं नाव दिलंय छात्रों की गूंज। परंतु पुण्यातला हा राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज हा कार्यक्रम आहे। ज्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी पुण्यातल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला करण्यात येते त्यामुळे पुण्यातला हा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी जवळपास 9 ते 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत। या हिशोबाने जवळपास 3000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात केली जाते। या पैशामागे फॉरेन फंडिंगचा थेट संबंध आहे का? हे एका कार्यक्रमासाठी 9 ते 10 कोटी रुपये खर्च करतायत, या मागे फॉरेन फंडिंग आहे का? हा पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम जर का काँग्रेस पुण्यामध्ये करत असेल तर केंद्र सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। या फॉरेन फंडिंगचा काही संबंधी आहे का याचा देखील तपास करण्यात यावा। गरज असेल तर एसआयटी नेमावी, सीबीआय नेमावी, परंतु काँग्रेसच्या पैसों की गूंज कार्यक्रमाचा पूर्ण तपास होण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।